10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं, वैयक्तिक स्वच्छता पाळा आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा. ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा. कोरोना विषाणूपासून बचावासाठी श्वसन आरोग्याच्या चांगल्या सवयी लावून घ्या. खोकताना किंवा शिंकताना हात दुमडून कोपर चेहऱ्याजवळ आणून त्यात खोकावं किंवा शिंकावं. यामुळे बाधित व्यक्तीच्या हाताच्या स्पर्शानं कोरोना किंवा कोविड-19 विषाणू इतरत्र पसरणार नाही. घाबरू नका, काळजी घ्या. आकाशवाणी पुणे. पूजा दीक्षित आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. कोरोना प्रतिबंधक लस घ्या, मात्र लसीकरण केंद्रावर गर्दी करू नका. शक्यतो ऑनलाईन नोंदणीद्वारेच लसीकरण करून घ्या. कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेत 12 ते 16 आठवड्यांचं अंतर अधिक उपयुक्त ठरतं, असं आता आढळून आलं आहे. त्यामुळे पहिली मात्रा घेतल्यानंतर किमान 12 आठवड्यांनंतर लसीकरण केंद्रावर जा. तोपर्यंत कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम अवश्य पाळा. ठळक बातम्या. डिसेंबर अखेरपर्यंत सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस मिळेल, आरोग्यमंत्र्यांचा निर्वाळा. म्युकरमायकोसिस रोगावरील औषधांचं उत्पादन वाढवण्यावर केंद्र सरकारचा भर. गडचिरोली जिल्ह्यात काल पहाटे पोलिसांशी झालेल्या चकमकीत 13 नक्षलवादी ठार. टौक्टे वादळग्रस्तांना नुकसान भरपाईचा निर्णय 2 दिवसात, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते, चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचं निधन. आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं अंदमान निकोबार द्वीप समूहाच्या परिसरात दमदार आगमन. आता सविस्तर बातम्या. कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्वाचं असून ज्यांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे त्यांना योग्य कालावधीनंतर दुसरी मात्रा देण्यावर भर देण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल विविध राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना दिले. यावर्षी जुलैपर्यंत लसीच्या 51 कोटी मात्रा खरेदी केल्या जातील, तर डिसेंबर अखेरपर्यंत 216 कोटी मात्रा उपलब्ध होतील. यामधून 18 वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांचं लसीकरण होऊ शकेल. लसींचं उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार लस उत्पादन कंपन्यांना आवश्यक सर्व सहकार्य करत आहे, असं डॉक्टर हर्षवर्धन म्हणाले. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सातत्यानं वाढणाऱ्या म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशीच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या आजाराच्या उपचारासाठी आवश्यक सर्व औषधांचं उत्पादन आणि उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकार वेगानं प्रयत्न करत आहे. काळी बुरशी रोगावर प्रभावी ठरणाऱ्या एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा सध्या मोठ्या प्रमाणावर देशात तुटवडा जाणवत असून त्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सध्या त्याचं उत्पादन करणाऱ्या देशातल्या 5 औषध कंपन्यांना या इंजेक्शनचं उत्पादन वाढवण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. आणखी नव्या 5 औषध कंपन्यांना या इंजेक्शनच्या उत्पादनाचे परवाने देण्यात आले असल्याचं काल सरकारी सूत्रांनी सांगितलं. देशात काल कोविड-19चे 2,59,551 नवे रुग्ण आढळले, तर याच काळात 3,57,295 रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याची राष्ट्रीय पातळी आता 87.25% झाली आहे. दरम्यान राज्यातही चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचं प्रमाण, कोरोना बाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढ आणि उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होत आहे. त्या संदर्भातल्या सविस्तर बातम्या आपण सकाळी 10:10 आमच्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात ऐकू शकाल. एसटीनं गेल्या वर्षी कोरोना काळात मालवाहतूक क्षेत्रात पदार्पण केलं. त्याला काल 1 वर्ष झालं. राज्यात परिवहन मंडळाच्या या महाकार्गोनं अल्पावधीतच यशस्वीतेचा मोठा पल्ला गाठत महाभरारी घेतली आहे. ऐकूया त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून. खासगी वाहतुकीच्या तुलनेत स्वस्त दरात जलद, खात्रीशीर आणि सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटीच्या मालवाहतूक सेवेला अल्पावधीतच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद पाहून महामंडळानं महाकार्गो या नावानं हा ब्रँड विकसित केला असून मालवाहतुकीचे ट्रक आता आकर्षक आणि नव्या रूपात महाकार्गो या नावानं रस्त्यावर धावत आहेत. एसटीच्या ताफ्यात महाकार्गोचे 1150 ट्रक असून आतापर्यंत 95,000 फेऱ्यांच्या माध्यमातून 7 लाख मेट्रिक टन मालाची वाहतूक महाकार्गोनं केली आहे.
गेल्या वर्षभरात मालवाहतुकीसाठी 1,40,00,000 किलोमीटरचा प्रवास करत महाकार्गोनं महामंडळाच्या तिजोरीत 56 कोटी रुपयांचा महसूल जमा केला. रेशनवर उपलब्ध करून दिलं जाणारं अन्नधान्य, शेतकऱ्यांसाठीचं बी बियाणं, विद्यार्थ्यांसाठीची शालेय पुस्तकं एसटीनं गावोगाव पोहोचवली. आता खासगी कंपन्यांसह कोकणातील आंबा बागायतदार तसंच सिमेंट कंपन्याही मालाच्या वाहतुकीसाठी महाकार्गो ट्रकचा उपयोग करत आहेत. पुढील वर्षभरात मालवाहतुकीतून 100 कोटी रुपयांपर्यंत महसुलाचं उद्दिष्ट गाठण्याचा महामंडळानं निर्धार केला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी लौकिका रास्ते, पुणे. गडचिरोली जिल्ह्यात काल सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत 13 नक्षलवादी ठार झाले. पैडी कोटमी जंगलात नक्षल्यांचं शिबिर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांच्या C-60 पथकाचे जवान त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवत होते. काल पोलीस दिसताच नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्याला पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यात ठार झालेले नक्षलवादी कसनसूर दलमचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या 3 वर्षातली ही दुसरी सर्वात मोठी नक्षलविरोधी कारवाई आहे. या कारवाईची माहिती कळताच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीनं गडचिरोली गाठली. पोलीस जवानांचं कौतुक त्यांनी केलं. नक्षल्यांनी लोकशाहीच्या अस्तित्वाला धोका निर्माण केला आहे, त्यामुळे त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं वळसे पाटील म्हणाले. ठार झालेल्या 13 नक्षल्यांमध्ये 6 पुरुष आणि 7 महिला नक्षल्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून AK-47 रायफल, कार्बाईन, 303 रायफल आणि 12 बोअरच्या बंदुकींसह इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाऊन टौक्टे चक्रीवादळानं झालेल्या नुकसानीची पाहणी केली. कोकणवासियांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नुकसान भरपाईचा निर्णय 2 दिवसात घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी इथं बोलताना दिलं. वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वादळासाठी कायमस्वरूपी योजना करणं गरजेचं असून भूमिगत वीजवाहिन्या, धूप प्रतिबंधक बंधारा यासारखी कामं होणं आवश्यक आहे. या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. टौक्टे चक्रीवादळाचा फटका बसलेल्या महाराष्ट्रासह अन्य राज्यांनाही केंद्र सरकारकडून गुजरातप्रमाणेच तातडीनं आर्थिक मदत जाहीर केली जावी अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात व्यक्त केली. वादळग्रस्तांना शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाही मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल राजापूर इथं दिली. ऊर्जा मंत्री नितीन राऊत, कृषी मंत्री दादाजी भुसे आणि बांधकाम मंत्री कनाथ शिंदे काल वादळग्रस्त भागांच्या दौऱ्यावर होते. टौक्टे चक्रीवादळातील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई ताबडतोब द्यावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल आपल्या सिंधुदुर्ग दौऱ्यात केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही काल सिंधुदुर्ग दौरा केला. मुख्यमंत्री केवळ राजकीय विधानं करण्यात व्यस्त आहेत, पण नुकसानग्रस्त भागातला मदतीचा दुष्काळ मात्र त्यांना दिसत नाही अशी टीका फडणवीस यांनी केली. आम्ही 3 दिवस कोकणात फिरतो आहोत, तर मुख्यमंत्र्यांची केवळ 3 तासांची धावती भेट कोकणवासियांबद्दल त्यांना किती आपुलकी आहे ते सांगून जाते अशी तिरकस टीका प्रवीण दरेकर यांनी केली. चक्रीवादळाची पूर्वसूचना देण्यात आली असूनही कामगारांचा जीव धोक्यात घातला या कारणासाठी P-305 तराफ्याचे कॅप्टन राकेश बल्लव आणि अन्य काही जणांविरोधात काल मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तराफ्याच्या मुख्य अभियंत्याच्या तक्रारीवरून हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 60 झाली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी संगमनेर शहरात जनजागृती करण्यासाठी आले होते. त्याला काल 100 वर्ष झाली. त्याचं औचित्य साधून संगमनेरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचा हा वृत्तांत. 100 वर्षांपूर्वी गांधीजींनी दिलेल्या भेटीचं स्मरण ठेवून गांधी चौकात त्यांना अभिवादन करण्यात आलं. या कार्यक्रमाला राजकीय मंडळींबरोबर स्वातंत्र्य सैनिक, इतिहास संशोधकही उपस्थित होते. गांधीजींची ही भेट संगमनेरमधल्या सर्व नागरिकांसाठी सदैव संस्मरणीय आणि प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार नाशिकचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी काढले.
संगमनेरला अनेक राष्ट्रपुरुषांनी भेट दिली आहे. या भेटी शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा समृद्ध करणाऱ्या आहेत, असं डॉक्टर तांबे म्हणाले. 1921 मध्ये संगमनेरकरांनी गांधीजींना दिलेल्या मानपत्राचं वाचन यावेळी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी केलं. वैष्णव जनतो हे गांधीजींचं भजन प्राध्यापक बाबा खरात यांनी गायलं. आज संध्याकाळी 6:30 वाजता इतिहास संशोधक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर संतोष खेडलेकर यांचं या भेटीवर आधारित व्याख्यान फेसबुकच्या माध्यमातून होणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सुरेखा जोशी, पुणे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त काल मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त उपस्थितांना विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करण्याची शपथ दिली. राज्यात अन्य ठिकाणच्या सरकारी कार्यालयांमध्येही राजीव गांधी यांना अभिवादन करून दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. काँग्रेस पक्षानं राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ केला. काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या निधीतून 111 रुग्णवाहिका देण्यात येणार असून या संदर्भातील पत्र आमदारांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहेत. तसंच राज्यभरात 61 लाख मास्कचं वाटप केलं जाणार असल्याची घोषणा नाना पटोले यांनी केली. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत 1 जून ते 31 जुलै असा 61 दिवसांचा कालावधी मासेमारी बंदी कालावधी म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्या संदर्भातला आदेश केंद्र सरकारनं जारी केला आहे. या आदेशानुसार राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. परंतु ही बंदी पारंपरिक पद्धतीनं मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू असणार नाही. अल्प उत्पन्नधारक आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी 2022 पर्यंत घरं उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असेल. घरं उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून कुठल्याही प्रकारच्या वशिलेबाजीला त्यात थारा नाही, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केलं. पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे आकुर्डी इथं 4,883 सदनिकांची ऑनलाईन सोडत पवार यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काल धुळ्यात अखिल भारतीय मराठा महासंघ आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातल्या आंबाबारवा अभयारण्यातील इको टुरिझम पार्कला काल भीषण आग लागली. यात अर्ध्याहून अधिक परिसर खाक झाला आहे. तसंच कोट्यावधी रुपयांची हानी झाली आहे. 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचं काल कोरोना संसर्गामुळे निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. त्यांना 8 मे रोजी कोरोनाची लागण झाल्यामुळे ऋषिकेश इथल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हिमालयातील जंगलं आणि झाडं वाचवण्यासाठी बहुगुणा यांनी झाडं तोडण्यासाठी आलेल्या कामगारांना थोपवण्यासाठी दुर्गम भागातील लोकांना एकत्र केलं आणि महिलांना झाडांना चिकटून उभं राहण्यास सांगितलं. या चिपको आंदोलनाला यश आलं आणि 15 वर्षांसाठी वृक्षतोडीवर बंदी घातली गेली. हे चिपको आंदोलन देशभर तसंच परदेशातही गाजलं होतं. टिहरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी त्यांनी उपोषण केलं होतं. तुरुंगवासही भोगला होता. सुंदरलाल बहुगुणा आयुष्यभर पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करत राहिले. त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. हवामान. नैऋत्य मान्सून काल दक्षिण अंदमान सागराबरोबरच निकोबार बेटं आणि उत्तर अंदमान सागराच्या काही भागात दाखल झाला. मान्सून 21 मे रोजी दक्षिण अंदमान सागरात पोहोचेल असा अंदाज हवामान खात्यानं आधीच वर्तवला होता. त्यांच्या अंदाजानुसार तो 31 मेला केरळमध्ये पोहोचतो की नाही ते लवकरच कळेल. पण त्याआधी उद्या अंदमानच्या समुद्रावर निर्माण होऊ घातलेल्या कमी दाबाचा पट्टा 24 तारखेपर्यंत यास नावाच्या चक्रीवादळाचं रूप धारण करून 26 तारखेला ओडिशा आणि पश्चिम बंगालला धडकणार आहे. त्यामुळे आता पुढचे काही दिवस पूर्व किनाऱ्यासाठी वादळी पावसाचे आहेत. पश्चिमेचा पाऊस ओसरला असून आज राज्यात दक्षिण कोकणात अपेक्षित असलेला तुरळक पाऊस वगळता कोरडं हवामान अपेक्षित आहे.
त्यामुळे तापमानात वाढ होऊ लागली असून काल विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी तापमापकातला पारा 40 अंशांच्या पुढे गेला होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. डिसेंबर अखेरपर्यंत सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस मिळेल, आरोग्यमंत्र्यांचा निर्वाळा. म्युकरमायकोसिस रोगावरील औषधांचं उत्पादन वाढवण्यावर केंद्र सरकारचा भर. गडचिरोली जिल्ह्यात काल पहाटे पोलिसांशी झालेल्या चकमकीत 13 नक्षलवादी ठार. टौक्टे वादळग्रस्तांना नुकसान भरपाईचा निर्णय 2 दिवसात, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचं निधन आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं अंदमान निकोबार द्वीप समूहाच्या परिसरात दमदार आगमन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाश